ओके, चला तर वी आर गोइंग टू स्टार्ट टुडे. तर आपण थर्ड स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत. ओके, 3 डिजिट नंबरचं इंट्रोडक्शन आपलं ऑलरेडी झालेलं आहे. येस, तुम्हाला आठवत असेल आपण 3 डिजिट नंबर कसं लिहायचं ते पाहिलेलं आहे. आठवतंय का तुम्हाला? See, we will again see. As shown in the table, string the right number of the bits are on the wires. Write the number in figures and in words. बघा, या बॅगवर H लिहिलेला आहे. H म्हणजे 100, शतक, बरोबर. ट्रायंगल मध्ये T आहे म्हणजे टेन्स, म्हणजे काय असणार आहे? टेन्स म्हणजे सांगा मला? दशक. आणि हे आहेत बीट्स. ओके, मग बघा, 2 H म्हणजे 200 आणि किती T? 5T. ओके, 5T and 4 डॉट म्हणजे किती झाले? 100 प्लेस वर 2 इमेजेस, टेन्स प्लेस वर 5 इमेजेस आणि युनिट प्लेस वर म्हणजे एकक स्थानावर 4 ऑब्जेक्ट. मग किती झालं? 254 म्हणजेच 254, 254. ओके, देन नेक्स्ट इमेज तुम्ही बघू शकता. आता सांगा मला, त्यामध्ये हंड्रेड्स किती आहेत? स्वराज सांग, शतक किती दिलेले आहेत? दुसऱ्या कॉलम मध्ये किती शतक आहेत? हंड्रेड्स किती आहेत? येस, 4. ओके, आणि टेन्स किती आहेत? वेदांत सांग. दशक किती आहेत? 3. आणि एकक किती आहेत? युनिट किती आहेत? सार्थक सांग. हाऊ मेनी युनिट्स आर देअर इन द थर्ड कॉलम, थर्ड रो? येस सार्थक, पिक्चर दिलेला आहे ज्यामध्ये 400 आहेत, 400. ओके, टेन्स किती आहेत? 3 आणि युनिट किती आहे? 1. मग काय झालं? 400, 431. येस, 431. मराठीमध्ये सांग स्वराज. मराठीमध्ये काय बोलणार आपण? त्याला कसं लिहिणार? येस स्वराज, ही संख्या काय होईल? 4, 3 आणि 1. ही संख्या काय होणार? 431. ओके, गुड. ओके, तर अशा प्रकारे हा टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. करू शकाल का? येस, येस और नो? ओके, व्हॉट अबाउट अदर्स? ओके, चला सुरुवात करा. वेदांत, वेदांत तू फक्त एक फॉर्मॅट मध्ये, जसं 4H, 3T आणि 1U. ओके, 1 युनिट असं लिहून घे. तुझ्याकडे बुक? टेक्स्टबुक येस मध्ये लिहू. नाही, टेक्स्टबुक मध्ये नाही, नोटबुक मध्ये. तुम्ही ड्रॉ करायचे आहेत. आपण नेहमी कसं ड्रॉ करतो ऑब्जेक्ट, कोणतेही शेप घेऊन ड्रॉ करा. जसं बघा, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आता आपण 431 घेतलं, राईट? 431. तर त्याच्यानंतरचं एक्झाम्पल बघा, किती हंड्रेड्स आहेत? 1 2 3 4 5 6 7. ओके, 7. देन टी किती आहेत? 4 आणि युनिट्स किती आहेत? 2. ओके, तर बघा मी कसं सांगते त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. ओके, 7H, कोणताही शेप घ्या H साठी. 3 4 5 6 7. ओके, 7H. H म्हणजे 100. मराठीवाल्यांनी श लिहायचा आहे, शतक. ओके, 7H
देन 4T. ओके, टी किती आहेत? 4. ओके, देन युनिट्स किती आहेत? 2. ओके, युनिट्सचा 2. तर तुम्ही लिहायचं आहे 700, 4 tens and 2 units. So your number will be 742. 742. Okay, understood? How you will write? Yes, समजलंय का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. समजलं कसं लिहायचं आहे? ओके, स्टार्ट रायटिंग. स्टार्ट रायटिंग कंप्लीट करायचं आहे and then you will show me your book. Okay, Vedang, you can download a PDF and can use that. Okay, PDF डाउनलोड करून तू यूज करू शकतोस. Now fourth standard. Yes, fourth standard. Fourth standard students. Okay, we have seen how to write 4-digit number, right? हे 4-digit नंबरचा हा टेबल तुम्ही कंप्लीट केलेला आहे का? सांगा मला. Have you completed this table? Okay. Okay. So now look at the symbol, write the number and read it. बघा, आता जसं मी थर्ड स्टँडर्ड वाल्यांना 3-digit नंबर शिकवला, तसंच हे 4th स्टँडर्ड वाल्यांसाठी 4-digit नंबर आहे. आपण कसं शिकलो ते बघितलं तुम्ही. ऑब्जेक्ट्स ड्रॉ केलेले मी. येस, लक्ष असेलच तुमचं थर्ड स्टँडर्डला शिकवताना. तर मी ऑब्जेक्ट्स ड्रॉ केलेले त्याप्रमाणे. तर इथे तुम्हाला खूप सिम्प्लिफाईड व्हर्जन दिलेलं आहे बघा. ऑलरेडी स्ट्रिंग ड्रॉ करून दिलेली आहे तुम्हाला, बरोबर. TH 1000 प्लेस आहे, 10,000, सॉरी 1000. त्यावर किती डॉट्स आहेत? 2. देन 100 प्लेस, शतक, त्यावर किती डॉट आहे? 1. देन T 1. Then unit 2. So your number will be, you will write in a box 2112. राईट. ओके, बघा मी सांगते तुम्हाला. सी, आता तुम्हाला 4-digit नंबर एका स्ट्रिंगच्या फॉर्मॅट मध्ये दिलेले आहेत. बघा, ही आहे तुमची स्ट्रिंग. ओके, ही आहे 1000 प्लेस म्हणजे 1000. ही आहे 100 प्लेस, शतक. ही आहे टेन्स प्लेस म्हणजे दशक. अँड देन युनिट्स म्हणजे एकक, बरोबर. आता तुम्हाला दिलेला आहे नंबर ऑफ बीड्स. इथे किती आहेत? 2 बीड्स आहेत. ओके, 100 वर किती आहेत? 1. टेन्स वर सुद्धा 1 आहे आणि युनिट वर आहेत 2 बीट. आणि तुम्हाला त्यांचं काउंटिंग करायचं आहे. नंबर कोणता आहे ते सांगायचं आहे. ओके, तर आता तुम्ही लिहाल बघा. 1000 प्लेस, 1000 प्लेस वर किती आहे? 2. 100 प्लेस वर 1. टेन्स प्लेस वर 1 आणि युनिट प्लेस वर 2. सो युअर नंबर विल बी 2112. 2112. ओके, अंडरस्टूड. फोर्थ स्टँडर्ड. काउंट करू शकाल तुम्ही बाकीचे? येस, और यू वॉन्ट मी टू शो अनदर वन मोर? अजून एक करून दाखवू का त्याच्यातला? नेक्स्ट नंतर तुम्ही सॉल्व करणार का सांगा? येस और नो? You want me to solve one more or otherwise you will solve? तुम्ही कराल का की मी अजून एक सॉल्व करून दाखवू? टीचर, इथेशी Yes. थर्ड ह्याच्यामध्ये सेकंड 5 गोल्स लिहिले आणि एच एच मध्ये 3. मग बाकीच्यांमध्ये काहीच लिहिलं नाही तर तिथे काय येईल? तिथे 0 येणार. ओके. ओके, हा. मग बाकीचे कराल तुम्ही आता? चला सुरुवात करा आणि झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये लिहा, सो दॅट
मी तुमचं बुक चेक करू शकेल. फोर्थ वाल्यांकडे सगळ्यांकडे बुक आहे का सांगा मला. फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांकडे टेक्स्ट बुक आहे का? येस और नो? ओके. गार्गी, स्नेहा, तन्वी, येस. And what about Arush? Arush or Ayush? टीचर माझ्याकडे बुक नाही. ओके ओके, इथून बघून लिहायचं आहे नोटबुक मध्ये. ओके. आणि आता याच्यानंतर मी तुम्हाला दोन्ही स्टँडर्डचा कंप्लीट झाल्यावर तुमच्यासाठी नंबर देणार आहे. ते तुम्ही अंकात अक्षरात लिहायचे आहेत. ओके. I will give you for fourth standard I will give you 4 digit number आणि थर्ड स्टँडर्ड साठी मी 3 डिजिट नंबर देणार आहे. मराठी वाल्यांनी मराठीमध्ये अंकात लिहायचं आहे आणि इंग्लिश मीडियम वाल्यांनी इंग्लिश मध्ये लिहायचं आहे. ओके. प्लीज लेट मी नो आफ्टर कम्प्लीटिंग. कम्प्लीट झाल्यावर मला सांगायचं आहे. Write fast and after completing let me know. Okay. ओके. कंप्लीट झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे मी तुमच्यासाठी नंबर देणार आहे आणि तुम्ही त्याचं स्पेलिंग किंवा अक्षरात त्याला काय म्हणतात ते लिहायचं आहे. ओके. थर्ड स्टँडर्ड साठी मी 3 डिजिट नंबर देणार आहे आणि फोर्थ स्टँडर्ड साठी 4 डिजिट. Okay, I will forward your textbook on our respected groups. Okay, so that from next time you can write from your own textbook. मी PDF फॉर्मॅट पाठवून देईन आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या टेक्स्टबुक मधून लिहू शकता. येस, कम्प्लीटेड. थर्ड स्टँडर्ड तुमचं झालंय का? कोणतेही ऑब्जेक्ट काढायचे आहेत, बुक मध्ये आहेत त्या प्रकारचे ऑब्जेक्ट काढत बसायचा नाही. कोणतेही ऑब्जेक्ट तुम्ही काढू शकता थर्ड स्टँडर्ड. आणि फोर्थ स्टँडर्ड वाल्यांसाठी तुम्ही आहे तसंच ड्रॉ करायचं आहे. Okay, after completing this I will give you some numbers and you have to write their names. थर्ड आणि फोर्थ असे 2 वेगवेगळे कॉलम मी करणार आहे. थर्ड वाल्यांनी त्यांचे नंबर्स लिहून घ्यायचे आहेत पूर्ण आणि नंतर हळूहळू
तुमचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके, पहिल्यांदा आपण ओरली घेणार आहोत आणि नंतर यू कॅन राईट ऑल ऑफ द आन्सर्स. चला, बी फास्ट. डन. ओके, फोर्थ स्टँडर्ड. ओके, फोर्थ स्टँडर्ड. सांगा मला सेकंडचा आन्सर काय येणार. व्हॉट विल बी द नंबर. फक्त नंबर सांगा. नंबर काय येणार तिथे, तन्वी सांग. सेकंड. 2034. ओके, गुड. देन गार्गी, थर्ड वन. गार्गी, थर्ड वन. Yes. व्हॉट विल बी द थर्ड वन. फक्त नंबर सांगायचा आहे. थर्डचा आन्सर काय येणार. 5300. ओके, देन स्नेहा. स्नेहा, आप बताइए फोर्थ का आंसर क्या आएगा. यस स्नेहा, फोर्थ का आंसर क्या आएगा बताइए मुझे. ओके, आरुष, विल यू टेल मी. 500. 5000. ओके, येस. नाव आरुष, तू सांगायचं आहे फिफ्थचं काय आन्सर येणार. 5320. ओके, गुड. अँड लास्ट वन इज 5003. ओके, 5003. येस, कम्प्लीटेड. झालंय का सगळ्यांचा. यू हॅव टू शो मी युअर बुक. ओके, सगळ्यांनी मला बुक सुद्धा दाखवायची आहे. हे कम्प्लीट झाल्यावर नंतरच मी पुढचे नंबर तुम्हाला देणार आहे. येस, नाव थर्ड स्टँडर्ड. थर्ड स्टँडर्ड, थर्डचा आन्सर मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके, फोर्थ रो. फोर्थ रो मधला काय आन्सर येणार आहे. स्वराज सांग. स्वराज, माइक ऑन कर. सांग मला फोर्थचा काय आन्सर येणार. 742. ओके, गुड. 742. ओके, आता सार्थक. सार्थक, तू सांग फिफ्थचं काय येणार. फिफ्थ मध्ये फक्त हंड्रेड्सच आहेत. सांग मला काय येणार. 808. येस, नो, युनिट नाही आहेत, फक्त 800 येणार. ओके. ओके. वेदांग, वेदांग तू सांग मला नंतर त्याच्यानंतरचं काय येणार. फिफ्थ नंतर सिक्स्थ, त्यामध्ये काय आहे. 500 किती आहेत. 5 आहेत. टेन्स किती आहेत. 8 आहेत. आणि युनिट्स 5 आहेत. काय येणार. ओके, वेदांग माइक ऑफ करायचा आहे. येस, कम्प्लीटेड. Have you all completed writing fifth and fourth, sorry, third and fourth standard. Third standard Teacher, वाल्यांनी आशा. Yes, yes तन्वी. complete. ओके, थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी सेम हे ऑब्जेक्ट ड्रॉ करत बसायचं नाही. जे ऑब्जेक्ट तुम्हाला सोपे वाटतील तेच ड्रॉ करायचे आहेत. ओके, नाव आय विल चेक युअर बुक.
Okay, Tanvi, show me your book now. Okay, good. Now Gargi will show me her book. Yes. Okay. What about others? Anyone else has completed fourth standard और किसी का complete हुआ है? टीचर मेरा हो गया. Okay, Sneha, wait. Okay, show me your book now. Okay. Now, Arush. Arush, have you completed writing? What about third standard? Vedang, Swaraj, and Sarthak. Have you completed writing? Please let me know so that I can see your books. Okay. Yes, Swaraj completed. Yes, ma'am. Okay, so show me your book now. टीचर झालं. Okay, Swaraj, very good. Now, Sarthak. Sarthak, show me your book. Okay, very good. Very good. So, some students are writing still, but now we are going to see the next one. Okay. आता व्हाईट बोर्डवर मी तुम्हाला for third standard I will give you 3-digit numbers, and for fourth standards we are going to have 4-digit number. Okay, मी 2 पार्ट करते इथे आणि मी फक्त नंबर लिहिणार आहे. ज्याला येतंय त्याने आन्सर सांगायचं आणि नंतर सगळ्यांनी लिहून घ्यायचं. ओके, this is for third standard and this is for fourth standard. ओके, नंबर आहे पहिला तुमच्या इथे हा आणि तुमच्या इथे हा. सांगा मला, कोण सांगणार? थर्ड स्टँडर्ड कोण सांगणार? विच इज दिस नंबर? हँड रेज करा, हँड रेज करा. कोणता नंबर आहे थर्ड स्टँडर्ड साठीचा? ओके, स्वराज. 100. ओके, गुड, इट्स 100. ओके, फोर्थ के लिए जो नंबर लिखा है बताइए स्नेहा. यस स्नेहा बताइए, फोर्थ स्टैंडर्ड के लिए जो भी नंबर लिखा है मैंने. मैं बताऊं? टीचर मैं बताऊं? यस. 100. नो, फॉर फोर्थ स्टँडर्ड काय लिहिलंय मी? यस स्नेहा बोलिए. 1000. गुड, इट्स 1000. ओके, अभी चलिए, आपको समझ में आया क्या करना है? चलिए नंबर लिखिए और उसको क्या बोलते हैं वो लिखना है आपको, उसका स्पेलिंग लिखना है. स्टार्ट. आफ्टर कंप्लीटिंग लेट मी नो. ओके, चलिए. थर्ड स्टँडर्ड दुसरा नंबर जो मी लिहिलाय, थर्ड स्टँडर्ड साठी मी दुसरा नंबर लिहिलाय, त्याला काय म्हणणार आपण? हा नंबर सांगा, काय बोलणार याला? सार्थक सांग, व्हॉट इज द नंबर? 112. गुड. वेदांत, नेक्स्ट नंबर हा आहे, काय आहे तो नंबर सांग? 236. गुड. चला लिहायला सुरुवात करा.
Then here, fourth standard. Gargi, which is this number? 4513. Good. Tanvi, which is this number? 500 100 नाही, 100 नाही बेटा, आपण 1000 शिकतोय की नाही? 5620. व्हेरी गुड. चला लिहायला सुरुवात करा. आय होप यू ऑल आर रायटिंग अलॉंग विथ मी. माझ्या सोबतच नंबर लिहायचा आहे. आता बाकीचे नंबर तुम्ही लिहिणार आणि मला नंतर बुक शो करणार. ओके? चला लिहा पटकन. राईट फास्ट ऑल ऑफ यू. आणि लिहून कंप्लीट झाल्यावर मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि मी तुमची बुक चेक करणार. ओके? थर्ड स्टँडर्ड साठी 8 नंबर दिलेले आहेत आणि फोर्थ स्टँडर्ड साठी सुद्धा 8 नंबर दिलेले आहेत. ओके? यू कॅन राईट हाऊ टू स्पेल देम. त्यांचं स्पेलिंग काय आहे, काय बोलतात त्याला अक्षरात लिहायचं आहे. मराठी मीडियम वाले मराठीमध्ये लिहितील, इंग्लिश मीडियम विल राईट इन इंग्लिश. ओके? अँड देन यू कॅन शो मी युअर बुक्स. बट प्लीज लेट मी नो आफ्टर कम्प्लिटिंग. ओके? कम्प्लीट झाल्यावर मला सांगायचं आहे. सो दॅट वी कॅन स्टार्ट विथ अवर एक्सरसाइज. तुमच्या नंतर आता याच्यानंतर टेक्स्टबुक मध्ये ज्या एक्सरसाइज आहेत त्या आपण घेणार आहोत. ओके? येस, यू कॅन क्रॉस चेक. मी थर्ड स्टँडर्ड साठीचे आन्सर सांगते. 100 100, 112 112, 236 236, 612 612, 316 316, 544 544, 766 766, 875 875. ओके, दिस वॉज फॉर थर्ड स्टँडर्ड. थर्ड स्टँडर्ड साठीचे हे आन्सर होते. नाव फॉर फोर्थ स्टँडर्ड 1000 1000, 4513 4513, 5620 5620, 9000 9000, 7816 7816, 2200 2200, 5501 5501, 7845 7845. ओके, नंबर सगळ्यांचे लिहून झालेत. मी बोर्ड रफ करू का, सो दॅट आय कॅन सी युअर नोटबुक्स. बोर्ड रफ करू का, नंबर सगळ्यांनी लिहून घेतलेत का? येस येस एव्हरीवन, प्लीज टेल मी. आन्सर तुम्ही लिहू शकता हळू, सावकाश, शांतपणे, पण तुम्ही नंबर्स नोट डाऊन केलेत का सगळ्यांनी? ओके. हो टीचर.
चालेल. चला आता ज्यांचं झालंय मी त्यांचे बुक्स चेक करते. ओके, सो फर्स्ट वॉज गार्गी, राईट? ओके, गार्गी, शो मी युअर बुक. Okay. Yes. Good. Very good. Now, Vedang. Vedang, तुझा बुक दाखव. ओके. अजून कोणाचं कंप्लीट झालंय? स्वराज. Okay, Swaraj, you can show me your book now. स्वराज, मला दुसरं पेज दाखव. हा. ओके. येस. व्हॉट अबाउट अदर्स? अजून कोणाचं कंप्लीट झालंय? तन्वी, हॅव यू कम्प्लीटेड रायटिंग? टीचर नो. ओके, राईट. झाल्यावर सांगायचं आहे मला. ओके, सार्थक. Yes, Sarthak, show me your book. Yes, good. ओके, चला तर आता थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी लक्ष द्यायचं आहे इथे. ओके, थर्ड स्टँडर्ड सगळ्यांचा कंप्लीट झालेला आहे. तुम्ही लक्ष द्या. फोर्थ स्टँडर्ड, लेट एव्हरीवन कंप्लीट अँड देन आय विल टीच यू. ओके, सगळ्यांचं कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला शिकवणार आहे. बघा, थर्ड स्टँडर्ड साठी तुम्हाला इथे एक चार्ट दिलेला आहे, 3 डिजिट नंबर्स, रायटिंग अँड रीडिंग. ओके, आता तुम्ही एक एक रो मला वाचून दाखवायची आहे. एक एक रो, फर्स्ट रो मी तुम्हाला वाचून दाखवणार. त्यातला मिसिंग नंबर बॉक्स मध्ये काय आहे? मिसिंग नंबर आहे. एखादा किंवा दुसरा नंबर त्यांनी मिस केलेला आहे, तो आपण बोलायचा आहे. ओके, काय सांगितलेलं आहे क्वेश्चन तुम्हाला? राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स अँड रीड इट अलाउड. बॉक्स मध्ये बरोबर नंबर आहे तो लिहायचा आहे आणि बोलायचा आहे. ओके, आपण पहिली लाईन कंप्लीट केलेली आहे ऑलरेडी मागच्या सेशन मध्ये. मी तुम्हाला ती वाचून दाखवते. ओके, बघा. 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110. 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110. ओके, या प्रकारे तुम्ही पुढच्या सगळ्या लाईन वाचायच्या आहेत. तर फर्स्ट आता सेकंड लाईन आहे 211, म्हणजे 211 वाली. कोण वाचणार? स्वराज. स्वराज, सुरुवात कर. 211, 212, 213, 214, 215, 216, 217, 218, 219, 220. व्हेरी गुड. नेक्स्ट लाईन आहे 321 वाली. सार्थक, रीड कर. 321, 322, 323, 324, 325, 306, 326. 326, 327, 328, 329, 30. 330. ओके, नाव वेदांग. वेदांग, तू फोर्थ लाईन वाच, 431 वाली. 431, 432, 433, 434, 435, 436,
36 400 37 400 38 400 39 440. ओके गुड. नेक्स्ट गार्गी तू रीड करणार का नेक्स्ट लाईन? येस मॅम. 541 542 543 544 545 546 547 548 549 550. ओके. नाउ 651. 651 ये कौन रीड करेगा? ओके. तन्वी कंप्लीट झाला आहे. तू रीड कर 651 वाली लाईन. टीचर कोणती? इथे टेबल दिसतोय ना 651 वाली 651. हा 651 632 52 52 660 653 653 654 655 666 660 657 658 659 610. No 700. ओके. नेक्स्ट आहे स्वराज. स्वराज तू आज 761. 761 762 763 764 765 766 767 768 769 770. ओके. नाउ वेदांग तू आज 871 871. 871 872 873 874 875 876 877 878 879 80. नाउ सार्थक 981. लास्ट लाइन 981 982 983 984 985 986 987 988 989 990. ओके. ओके. हा टेबल तुम्ही लिहू शकाल का? सांगा मला हा टेबल लिहू शकाल का तुम्ही? हो टीचर. ओके. I will give you this table as your homework. ओके. तुम्ही होमवर्कला तो टेबल लिहायचा आहे. नेक्स्ट बघा काय सांगितलं आहे. मेक 3 डिजिट नंबर्स युजिंग each of the given digit once only. बघा आपल्याला काय सांगितलंय 3 अंकी एक संख्या बनवायला सांगितलंय पण त्यासाठी एक नंबर आपण एकदाच यूज करायचा आहे. तर बघा लिहून घ्या माझ्यासोबत सगळ्यांनी. 3rd स्टँडर्ड. ओके. 3rd स्टँडर्ड वाले मुलं लिहून घेतील. बघा हा आहे एक ट्रायंगल. ओके. एक त्रिकोण आहे आणि आपल्याला नंबर दिलेले आहेत 1 2 3. मग त्याच्यापासून तयार होणारे किती नंबर तुम्ही बनवू शकता? मी तुम्हाला 2 बनवून दाखवेन आणि तुम्ही बाकीचे बनवायचे आहेत. ओके. 123 123 132 132. ओके. हे 2 नंबर मी तुम्हाला बनवून दाखवले. बाकीचे तुम्ही बनवायचे आहेत. येस कराल? सार्थक, स्वराज, वेदांग कॅन यू? ओके. मग चला हे लिहून झालंय का? हे घ्या पटकन लिहून. हे लिहून घ्या आणि नंतर एक्स्ट्रा नंबर तुम्ही बनवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणताही नंबर रिपीट करायचा नाही. जसं की मी जर लिहिलं
731. तर इथे 3 हा नंबर रिपीट झालाय असा ना होता कामा नये. प्रत्येक नंबर फक्त एकदाच आला पाहिजे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. चालेल, करा. नेक्स्ट फोर्थ स्टँडर्ड. Now everyone has completed. Tanvi, can you show me your book now? Tanvi, Sneha, I didn't saw your book. Will you show me? Okay. Yes. What about Sneha? Sneha, आपने भी नहीं दिखाया है बुक, दिखाइए. Yes, Sneha. नहीं, जो मैंने अभी बताया था आपको, स्पेलिंग्स लिखना था आपको. मैंने नंबर दिया था और जिसका स्पेलिंग लिखना था वो बताइए. ओके, चलिए. आता फोर्थ स्टँडर्ड साठी काय आहे बघा. नंबर इन वर्ड्स अँड फिगर्स हे तर आपण शिकलो. मी तुम्हाला काही नंबर दिले होते आणि त्याचे तुम्ही नेम मध्ये लिहिलं, बरोबर. तर बघा, तुम्हाला एक्सरसाइज आहे. आता काय सांगितलेलं आहे, राइट द गिवन नंबर इन फिगर. ओके, राइट द गिवन नंबर इन फिगर. तुमको नंबर दिया गया है, नेम दिया गया है, उसका फिगर मतलब नंबर लिखना है. ओके, तो फर्स्ट क्या है, 4005. ओके, 4005. तो आप कैसे लिखोगे, देखिए क्या है आपका पहला लिखा हुआ नाम, 4005. ओके, म्हणजे 4005. ओके, असं दिलेलं आहे तुम्हाला आणि तुम्हाला 4 बॉक्स दिले. 1000, 100, 10 and units. ओके, तर काय सांगितलेलं आहे, 4005. राइट, सो हाउ यू विल राइट 4005. ओके, समझा है, समजलंय. 4005 ही संख्या कशी लिहिणार तुम्ही. यस, लिख सकते हो आप बाकी का. ओके, सो स्टार्ट राइटिंग. देखिए, नेक्स्ट है 5017, 7313, 8000, 9999. ओके, चलिए ये लिखिए और बाद में मुझे बुक शो करिए. टीचर टेक्स्ट बुक में लिखना है या नोटबुक में? नोटबुक. नंबरचं नाव सुद्धा लिहायचं आहे, नंबर नेम सुद्धा लिहायचं आहे तुम्ही. चला, थर्ड स्टँडर्ड नंबर लिहिले का तुम्ही. झाले का नंबर बनवून 1 2 3 पासून. आता नेक्स्ट घ्यायचा आहे आपल्याला. ओके, सार्थक सांग मला कोणते कोणते नंबर बनवले, वाचून दाखव. 123, 132, 200 213, 231, 321, 320, 312. ओके, येस, okay. गुड. नाव स्वराज, तू सांग, तू कोणकोणते नंबर बनवले. येस, स्वराज, यू कॅन पुट ऑन माइक अँड टेल मी. 123, 132,
213 231 हा 221 सॉरी 321 हा तेच 221 नाही होऊ शकत. हा 321 321 हा आणि आणि 312. 12. गुड बॉय. बघा नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट काय सांगितलंय. ओके आता अजून नंबर बनवायचे आहेत आपल्याला. ओके मी एक नंबर घेते 6 7 8. आता तुमचा नंबर असणार आहे हा ट्रायंगल. तुमचे नंबर आहेत 6 7 8. चला सुरुवात करा. 687 878 सॉरी 876 लाईक दिस. ओके चला ट्रायंगल ड्रॉ करा. त्याला नंबर द्या 6 7 8. सार्थक स्वराज वेदांग. ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे त्याला नंबर द्यायचा आहे 6 7 8. येस डन. चला आता तुम्ही नंबर बनवा. 4th स्टँडर्ड. आरुष तुझ्याकडे बुक नाहीये म्हणून मी हे शो करते. पटापट लिहून घे आणि नंतर आन्सर लिह. ओके टीचर माझ्याकडे नोटबुक आहे. नोटबुक नाही मग तू लिहिणार कशात. कोणतीच नोटबुक नाही का. चला लिहा बाकीच्यांनी पटकन. आता मात्र तुम्ही मला बुक दाखवणार आहात. ओके कारण हे नंबर इन वर्ड्स आहे. ऑलरेडी नंबर लिहिलेला आहे वर्ड मध्ये त्यामुळे तुम्ही वाचून सुद्धा तसाच दाखवणार. म्हणून बेटर की यू विल शो मी बुक so that I can see whatever you have written. Okay. चला लिहा पटकन. वी आर गोइंग टू स्टॉप आफ्टर दिस. इतकं झालं की आपण स्टॉप करणार आहोत. तुमच्या नेक्स्ट लेक्चरला तुमचे नेक्स्ट क्वेश्चन होतील. बघा इथे तुम्हाला सुद्धा थर्ड वाल्यांसारखेच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत. जसं मी त्यांना इथे ट्रायंगल बनवलाय कारण 3 नंबर आहेत म्हणून मी ट्रायंगल बनवलाय. तसं तुम्हाला पण एक क्वाड्रिलॅटरलचा शेप आहे हा ज्याच्यावर आपल्याला नंबर टाकून बनवायचे आहेत. दॅट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके अगोदर हे कम्प्लीट करा. लेट मी चेक युअर बुक फर्स्ट देन आय विल लीव यू. ओके तुम्ही मला बुक. ओके नाव सार्थक विल शो मी हिज बुक. टीचर झालं. ओके वेट. सार्थक दाखव तुझी बुक. थोडा कॅमेरा वर घे. ओके येस गुड. नेक्स्ट स्वराज कंप्लीटेड. येस मॅम. हा शो मी अ बुक. ओके गुड. व्हॉट अबाउट अदर्स. वेदांग झालाय का तुझा. नंबर बनवून झालेत का 6 7 8. येस. ओके विल यू शो मी अ बुक. ओके यस. 4th स्टैंडर्ड किसका लिख के हुआ है 4th स्टैंडर्ड का. तन्वी गार्गी. ओके तन्वी. यस तन्वी शो मी अ बुक. आणि आता बुक एकदम प्रॉपरली दाखवायची आहे सो दॅट आय कॅन सी द नंबर्स. ओके मला नंबर्स दिसू शकतील असे एकदम नीट दाखवायचे आहे. येस पुट ऑन युअर कॅमेरा. ओके थांबा मला लास्ट वर्स चेक करू दे. फोर्थ वाला 8000 आहे राईट. तू 800 लिहिला आहे तन्वी तिथे.
फोर्थ वाला आहे ना तिथे 8 ला अजून एक 0 वाढव, 30. ओके. येस, नाव इट्स क्लिअर. गुड. ऑफ कर. अजून गार्गी कंप्लीटेड. यस गार्गी. ओके. स्नेहा आपका हुआ है? कंप्लीट मैम. टीचर यस टीचर. आपका हुआ है स्नेहा लिख के? यस टीचर. तो मुझे बुक शो कीजिए. ठीक से बताइए बेटा, मुझे नंबर पढ़ना आना चाहिए. ओके. ओके, ये तो मैंने लास्ट टाइम बोला था. अभी मैंने आपको जो लिखने बोला है वो बताइए. हाँ हाँ हाँ. ओके ओके. गुड. नेक्स्ट आहे गार्गी. गार्गी, शो मी योर बुक. यस गार्गी. ओके, व्हेरी गुड. ओके. नाव आता मला सगळ्यांनी नीट सांगा, थर्ड स्टँडर्ड मधून कोणाकडे बुक नाहीये? वेदांग, राईट? वेदांग, तुझ्याकडे टेक्स्ट बुक नाहीये ना? पुस्तक नाहीये ना तुझ्याकडे? वेदांग, मॅथ्सचं पुस्तक आहे का तुझ्याकडे? येस वेदांग, आवाज येतोय का माझा? ओके. तर मी आता तुम्हाला बुक पाठवून देईल. तुमच्या होमवर्क सोबत तुम्हाला बुक सुद्धा पाठवून देईन PDF फॉर्मॅट मध्ये. तुम्ही जेव्हा मी लिहायला सांगेन तेव्हा आपलं हे स्क्रीन, तुमचं जे गुगल मीटचं स्क्रीन, आपला क्लास चालू आहे ते स्क्रीन बाजूला करून PDF मधलं ते बुक उघडायचं आहे आणि लिहायचं आहे जेव्हा मी सांगेन. ओके. तर आता मी होमवर्क सोबत तुम्हाला बुक सुद्धा पाठवणार आहे दोन्ही स्टँडर्डला. ज्यांच्याकडे बुक नाहीये त्यांनी PDF डाउनलोड करून अभ्यास करायचा आहे. ओके. तर तुमचा होमवर्क आहे तो मी ग्रुपवर पाठवेन अलॉंग विथ युअर बुक्स. तर आज जे काही आपण शिकलो त्यामध्ये कोणाला डाऊट आहे का काही? सांगा मला. नो. नो. ओके. ओके. सगळ्यांना सगळं समजलं आहे? यस. ओके. यस चालेल. मॅम. हो ओके, टीचर. येस, थँक्यू. तर आता तुमचा होमवर्क आहे जो जो काही तुम्ही सगळा तुम्हाला पाठवून देणार आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अलॉंग विथ युअर टेक्स्ट बुक. ज्यांच्याकडे टेक्स्ट बुक नाहीये त्यांचा प्रॉब्लेम न होण्यासाठी मी तुम्हाला होमवर्क पाठवून देणार आहे. तरी पण मी तुम्हाला एकदा सांगते, थर्ड वाल्यांचा होमवर्क असणार आहे हा टेबल. ओके. थर्ड वाल्यांसाठी हा टेबल असणार आहे ऍज द होमवर्क. आणि फॉर फोर्थ स्टँडर्ड बघा हा क्वेश्चन नोटबुक मध्ये करायचा. आणि फोर्थ स्टँडर्ड साठी आपण आता घेतलं ना त्याच्या पुढचा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 का? कारण मी ऑलरेडी तुम्हाला घेतलेला आहे. आपल्या नंबर मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्ही त्याला काय म्हणतात त्याचं स्पेलिंग लिहू शकता. बरोबर? आता तुम्ही मला लिहून दाखवले म्हणून तुम्ही क्वेश्चन नंबर 2 सुद्धा लिहायचा आहे. ओके. Yes. So you all can leave the class now. Bye bye everyone. बाय बाय टीचर. नंबर 1 पण लिहिता? नाही, क्वेश्चन नंबर 1 आता आपला कंप्लीट झाला ना. 2 लिहायचा आहे. ओके. यस. ओके. बाय बाय. 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 बाय बाय टीचर. बाय बाय.